काल प्रवास करून आलो बँगलोर ते नांदेड. एक रात्र राहिले मी आणि सकाळी निघालो आमच्या गावाकडे. गावाकडची वाट असं बघूनच इतकं छान वाटत होतं की आता गावी पोहोचणार. आम्हाला सगळ्यांनाच गावाकडे राहायला खूप आवडतं. त्यानंतर पोहोचल्यानंतर पहिल्यांदा मी बाबासाठी आणलेले जे चप्पल्स यूज करायचे असतात म्हणजे डेली यूजसाठी ते आणले होते आणि मग त्यांना ते आवडले पण. आणि मी असंच गरजेच्या वस्तू असतात ना त्याच बाबासाठी आणते. विचार करत होते यावेळेस काय आणू कारण का मागच्या वेळेस ब्लँकेट बॉटल ते आणली होती. मग यावेळेस डेली यूजसाठी चप्पल आणले. आणि रिऊची जी छोटी सिस्टर आहे तिच्यासाठी डॉक्टर किट आणली कारण का व्हिडिओ कॉलमध्ये तिनं सांगितलं होतं की मला डॉक्टर किट आणा, त्याच्यामुळे आणली. आणि ती खरंच ते बघून खूप खुश झाली होती. आणि ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो तो पराक्रम आता सुरू झालेला आहे. शौर्य आणि रिऊ इतके छान खेळत होते कारण का त्याच्यासाठी आम्ही नांदेडला त्याच्यामुळेच नाही तर 2-3 दिवस थांबून आम्ही येणार होतो. पण शौर्य म्हणत होता या लवकर या, म्हणून आम्ही लगेच सकाळी निघालो इकडे येण्यासाठी. आणि गावाकडे पोहोचल्या यांचं सुरू झालं. हे असं काही घर बनवलं होतं त्यांनी आणि त्या घरामध्ये कूलरची हवा येत नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी एक आयडिया करून कूलरची हवा त्याच्यामध्ये एंटर करण्यासाठी ते पण केलं होतं. आणि छान त्यांचं एन्जॉयमेंट सुरू होतं. आणि नंतर चंपूलचा डाव तर व्हायलाच हवा. आणि मस्त आम्ही चंपूल खेळत. तुम्ही उन्हाळ्यात काय काय करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चंपूल कसे खेळतात हे तुम्हाला माहिती आहे की नाही, आठवतात की नाही तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर संध्याकाळी ह्यांनी असे चिखलाचं घरं बनवायला सुरू केलं. काळी माती शेतातून आणली आणि त्यांनी असे छोटे छोटे घरं बनवले. हे बघा, रिऊने, शौर्यने आणि तनूने इतके छान घरं बनवले होते. त्यांना बघून माझं लहानपण मला आठवलं कारण की आम्हीही असंच चिखलात खेळत होतो. आणि हे एवढं सुंदर दृश्य पाहून आपल्या व्हिडिओचा शेवट करते. चला भेटूयात, बाय.